श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 पाहिला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय सॉल्व करणार आहोत. त्याचा आता फर्स्ट काय आहे बघा, क्यूब रूट ऑफ 27/125. ते कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. हे सॉल्व करण्या अगोदर तुम्हाला किमान 2 to 10 चे क्यूब्स म्हणजे लर्न असणं किंवा माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता आपण हे कसं सॉल्व करायचं ते बघूया. फर्स्ट आपण हे लिहून घेऊया अपॉन 125. ओके, आता आपण हा माहीतच आहे, हा 3 चा आहे. 27 हा काय 3 चा क्यूब आहे. आता जर माहीत नसेल तर आपण ह्या पद्धतीनं फॅक्टरही काढू शकतो. 27 3 9 27, 3 3 9 आणि 3 1 3, म्हणजे हा कशाचा 27 3 चा क्यूब आलेला आहे. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण 3 × 3 × 3. आता 125चं बघूया आपण. 125 हे कशानं भाग जातोय तर 5नं. 5 2 10, 2 राहते. 5 5 25, 5 5 25 आणि 5 1 5. म्हणजेच कशाचा तर 5चा क्यूब आलेला आहे 125. म्हणजे 5 × 5 × 5 ह्या पद्धतीने इज इक्वल टू काय होणार आहे तर 3 चा क्यूब अपॉन काय 5 चा क्यूब. 5 चा क्यूब तुम्ही इथं बघितलं तर हे आणि हे आपण घालवू शकतो. हे आणि हे काय आपण घालवू शकतो आणि आन्सर काय मग येते 3/5 हे आन्सर आलेलं आहे. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू 3/5. क्यूब रूट ऑफ 16/54. आता आपण हे सॉल्व करूया. ह्याचं फर्स्ट अगोदर क्यूब रूट ऑफ 16/क्यूब रूट ऑफ 54 लिहून घेऊया. आता आपण ह्याचे 16चे फॅक्टर काढूया काय येतात ते. 16 हे कशाच्या 2च्या टेबलमध्ये येते. 2 8 16, 2 4 8 आणि 2 2 4 आणि 2 1 2. म्हणजेच किती 4 वेळा 2 आलेला आहे. म्हणजेच 2 × 2 × 2 × 2 अपॉन आता आपल्याला 54चं काढायचं आहे 54. ओके, आता हे पण 2च्या टेबलमध्ये येते. 2 2 4, 1 राहते. 2 7 14. आता 2च्या टेबलमध्ये येत नाही तर 3च्या टेबलमध्ये येते. 3 9 27, 3 3 9 आणि 3 1 3. म्हणजे क्यूब रूट ऑफ किती फॅक्टर येतात तर 2 × 3 × 3 × 3. आता तुम्ही बघितलं तर आपण हे कॅन्सल करू शकतो. एक 2 आणि 2 सेम असेल तर कॅन्सल करू शकतो. त्यामुळे हे 2 नंबर्स आहेत ते मी कॅन्सल केलेले आहेत. आणि आता कोणता नंबर राहतो 2 3 वेळा. म्हणजे आपण असं लिहू शकतो 2 चा क्यूब अपॉन क्यूब रूट ऑफ 3 चा क्यूब. 3 चा क्यूब आणि आता आपल्याला हे क्यूब रूट आणि हे क्यूब काय कॅन्सल करायचं आहे. मग आन्सर काय आलेला आहे तर 2/3. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल टू 2/3 हे याचा आन्सर आलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 3. If cube root of 729 is equal to 9, then cube root of 0.000729 is equal to
व्हॉट म्हणजे किती विचारलेलं आहे. आता आपण कसं सॉल्व करायचं ते बघूया. म्हणजे ह्याची किंमत किती आहे ते विचारलेली आहे. क्यूब रूट ऑफ 0.0000729 इज इक्वल टू, आता आपण बघा असं लिहू शकतो का, क्यूब रूट ऑफ 729 अपॉन, आता इथं बघितलं तर 1 2 3 4 5 6 नंबर पॉईंटपासून आलेले आहेत. त्यामुळे 1 वरती आपल्याला काय 6 झिरो द्यायचे आहेत. 3 4 5 आणि 6. ओके. नंतर आपल्याला काय 729 अपॉन 3चा हे आपण काय वेगळे वेगळे लिहून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6. ओके. आणि ऑलरेडी ह्याची किंमत आपल्याला दिलेली आहे 9, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9 दिलेला आहे. 9. आणि तुम्ही हे बघितलं तर क्यूब रूट ऑफ म्हणजे ह्याचं किती 1 2 3 4 5 6 झिरो आलेले आहेत. त्यामुळं हे काय 100चा क्यूब हा आहे, राईट. त्यामुळं आपण 100 इथं लिहू शकतो डायरेक्ट. आणि ह्याचं डिव्हिजन केल्यानंतर ॲन्सर काय येते तर 0.09. आता तुम्ही हे बघितलं तर हे कसं काढायचं, तर हे 2 झिरो इथं दिलेले आहेत. त्यामुळं 0.0 आणि नंतर 9 ह्या पद्धतीने, किंवा तुम्ही डायरेक्ट डिव्हिजन केलं तरीही चालेल. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण काय प्रॅक्टिस सेट 3.3 पूर्णपणे सॉल्व केला आहे. आणि तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.